मंडळी नमस्कार. मी विठ्ठल आपणा सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा शेतीविषयक नवीन व्हिडिओमध्ये. आपण जो हा माझ्या पाठीमागे गहू पाहता, या गव्हाला साधारण 15 दिवस पेरणी करून झालेली आहे. या गव्हावरती आपण पहिली फवारणी घेणार. तर पहिली फवारणीमध्ये आपण याच्यात वापर करणार आहोत काळा गुळ व सोबतच मल्टीप्लायर. ही फवारणी जी आहे ही ऑर्गॅनिक असणार आहे व काळ्या गुळाची निवड करण्याचं कारण एवढंच आहे की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं नसतं. म्हणून यावरती आपण काळ्या गुळाचा वापर व सोबत मल्टीप्लायर हे वापर करणार आहोत. ते कशा प्रकारे तयार कर तर आपण हा काळा गुळ आणलेला आहे. हा 1 किलो काळा गुळ आपण साधारण 3 लिटर पाण्यामध्ये आपण मस्त विरघळेपर्यंत याला आपण हलवणार आहे. हे छानपैकी विरघळल्यानंतर प्रतिपंपाला आपण 300 ml पाणी याप्रमाणे वापर करणार आहोत. सोबतच आपण मल्टीप्लायर हे 15 लिटरला 15 ग्रॅम, 20 लिटरला 20 ग्रॅम याप्रमाणे फवारणी घेणार आहोत. आजची दिनांक जर विचार करायला गेली तर आजची दिनांक आहे मित्र 18/1/2025 आणि आपण सध्या आपला गहू पाहू शकता अशा प्रकारे आहे. आणि याच्यानंतर याच्यावर एक तणनाशकचा फेर घ्यायचा बाकी आहे. आपण लगेच 2-3 दिवसामध्ये यावर तणनाशकचा स्प्रे देखील घेणार आहोत. आणि मल्टीप्लायर फवारणी केल्यानंतर परत आपण एक 8 दिवसांनी साधारण एक व्हिडिओ बनवणार आहोत काळा गुळ व मल्टीप्लायरच्या फवारणीचा रिझल्ट म्हणून. तर मित्रांनो, जैविक प्रयोग म्हणून आपण काळ्या गुळाचा आणि मल्टीप्लायरचा वापर गव्हासाठी करणार आहोत. कुठलाही टॉनिक नाही किंवा काही वापरायची गरज नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.